आता राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग म्हणजे ह्याच्यावर आहे. आपली गाडी बघू शकता तुम्ही. वेस्पा लई दिवस झालं मळली होती, तर म्हणलं आज थोडी वॉशिंग करत होतो. तर काल थोडीशी गाडी पडली, तर बघू शकता अशी सरळ होती, खाली पडली अशी होती आणि अशीच पडली. तर म्हणलं थोडी वॉशिंग पण करू. आरशे बिरशे पण काढलेत, आरशे बिरशे पण लावतेला परत बघू. पाईप वगैरे गाडीत ते आरसा पण फिरला होता, निघला होता, म्हणून आरसा पण काढला. तर म्हणलं आता आरसा पण लावू आपण. माझ्याकडे तो पानं नाही, पण फिट करून घेऊ आपण, नंतर टाईट करू. आधी धुवून घेऊ, मग एकदम क्लीन झालं का आपल्याला अजून कळेल कुठं काय लागलं आहे का. मेजरली मला तर इथं दिसतं एवढं. अशीच पडली होती नॉर्मल आपली खाली अशी इथून. तर मेजरली इथं आहे आणि या एकदा पट्टीला थोडंसं आहे. बाकी असं मेजर डॅमेज कुठं नाही. इथं थोडंसं आहे आणि आपलं हे एवढं आहे. बाकी काय मेटलला कुठं काय जास्त असं काय हे नाही पडलेलं, आपलं काय डेंट वगैरे असं काय नाही आहे. तर अजून बघू, गाडी धुवू सगळी पूर्ण, आणि पूर्ण धुवून झाल्यावर मग कुठं काय मेजर डॅमेज दिसते का ते पण बघू. दिसलं तर ते रिपेअर करून घेऊ. तर चला मित्रांनो, आपल्या ब्लॉगला करू सुरुवात. बघू शकता इंटेरियर असं आहे. 2 रुपयाचं कॉईन, 2 रुपये त्याचे, ह्याच्यात खूप मोठे पैसे आहेत भावांनो. ठीक आहे, करू गाडी वॉश. खूप बघू शकता मळली आहे, खूप खराब झाली आहे. करू मग वॉश आता. बघू शकता इथं पण ठीक आहे, चालू करू. हे निघतं, हे साईडला काढून ठेवू, मग नंतर वॉश करू. हे काढतो मी आणि तुम्हाला दाखवतो. हा तर बघू शकता तुम्ही, ही मधली जी डिक्कीची बकेट आहे ती मी काढली आहे. काय नाही, बल्ब असतो येतं, तो बल्ब काढायचा फक्त, आणि ते आला उचलायची वर, लगेच निघते ते. तर काढला येतो. आता मग आधी आपलं सुक्या फाडक्याने एक फडकं मारून घेऊ आपण नॉर्मल. आधी जी पण डस्ट आहे ते डस्ट काढून झाल्यावर मग वॉटरनी आणि आपलं ते निरमा घातलं त्यांनी वॉश करू. ठीक आहे, तर चला. डाग बघू शकता इथे, की याचे नॉर्मल डाग आहेत. मेजर इथे मळली आहे. इथं नंबर प्लेटवर एक डाग आहे. अजून इथं एक मेजर डॅमेज होतं मित्रांनो. हे नॉर्मल आहे, पेट्रोलने जाईन, याचं काय नाही एवढं. तर इथं एवढे डाग आहेत. तर सगळे आता करू. आधी ड्राय क्लीन करू, नंतर मग पाण्याने वॉश करू. ड्राय क्लीन केली, आता थोडेसे सगळं झटकून वगैरे घेतलं. आता पाण्याने वॉश करू. हे मधलं तुम्ही फुटरेस्ट पण बघू शकता, खूप मळलं आहे. हे पण धुऊ चांगलं आपण. आणि मिररच्या अँगल आहेत, यामध्ये पण ऑइल वगैरे टाकून आपण फिट करून घेऊन येतो. तर आतलं निघलं, त्याच्या वरचं नट डिक्कीत आहे. तर चला आता पाण्याने धुऊ मग गाडी. आणि तुम्हाला सांगतो मी स्टेप मेन थोडेसे, मी कशी धुतो गाडी. ते आधी पाणी मारून घ्यायचं, मग सांगतो तुम्हाला जसं जसं पुढं जाईल तसं. हा तर भावांना बघू शकता, गाडी आता मी पूर्ण वल्ली केलेली आहे. वल्ली केली आता 2 मिनटं थांबायचं. वल्ले गेल्यानंतर मग आपलं जे पण तुम्ही शॅम्पू वगैरे जे पण लिक्विड तुम्ही वापरत असाल ते लावायचं नॉर्मल. आणि तुम्ही बघू शकता आपण आधी एक बकेट पाणी घेतलं होतं, तेवढंच आहे. तर गाडी धुवायची कशी, तर एक आपलं बकेट पाणी बघू शकता तुम्ही, एवढंच. एकच बकेट पाणीमध्ये आखी प्रॉपर गाडी किती पण मोठी असू देतो, 2 व्हीलर पूर्ण क्लीन होईल. ती धुवायची कशी तुम्हाला सांगतो मी. आधी ड्राय वॉश करून घेतो मी. आधी ड्राय वॉश करतो, म्हणजे फडक्याने आपली जी पण धूळ मिट्टी ती काढून घ्यायची गाडीवरची. मग त्यानंतर ओली करायची गाडी, पूर्ण वेट करायची. वेट केल्यानंतर 2 मिनटं थांबायचं, 2-5 मिनटं थांबायचं. त्याने काय होतं, जे पण असे मेजर हे डॅमेज आहेत, म्हणजे हे सोल मार्क्स वगैरे असतात, आपण जसं की तुम्ही बघू शकता इथं होतं बघा, बर्ड ड्रॉप होतं इथं, म्हणजे असे पक्ष्यांनी घाण वगैरे केलेले असं, नाही तर असं मेजर काय हे असत हप्पा वगैरे, तर तो फेड होतो पाण्याने, जरा फेड होतो. मग त्याच्यानंतर मग आपण जे पण आपलं लिक्विड ते लावायचं, म्हणजे प्रॉपर ते क्लीन होतं. पाणी टाकल्यामुळे जे पण मेजर किंवा जे पण असे गडद जागे ते फेंट होतात आणि मग प्रॉपर वॉश होती गाडी. तर मी अशा प्रकारे 3 स्टेपमध्ये गाडी धुतो. तर तुम्ही बघू शकता गाडीत मी टाकले पाणी. तर पाणी टाकल्यानंतर आपलं तर मी तो निरमा वापरतो. निरमा थोडा फेस करून आता सगळीकडे गाडी आपले हे करून घेतो, त्याला सगळी लिक्विड लावून घेतो. त्यानंतर मग परत फक्त आपल्या पाण्याने वॉश करायचे. ठीक आहे मित्रांनो, तर बघू आता लावतो मी ते लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मग आता जसं की बघू शकता तुम्ही, सगळीकडे मी निरमा लावून घेतलेला आहे, आपलं लिक्विड लावलं आहे. आता यानेच ही
एवढं स्टेपमध्ये बघा तुम्ही, तो जो आपल्या वरचा येतो सोलमार्ग होतं ते बघा किती फेड झालं आहे. तर ते नॉर्मल आपण टच केलं तरी निघतं आहे बघा. हे फायदा असतो लिक्विड आधी करायचा. तर मग आता कसं करायचं, आता आपण लिक्विड टाकलं का मग काय करायचं, आपले फडकं घ्यायचं. फडकं घेतलं, त्यानंतर फडकं नॉर्मल जे पण आपलं निरमा वगैरे वापरतात तुम्ही लिक्विड त्यामध्ये डीप करून घ्या. डीप केल्यानंतर मग नॉर्मली आपलं रब करा. आपण आधी पण त्याच्यावर आपण निरमा टाकलेला असतो म्हणून ते डबल होतं आणि चांगली क्लीन होती गाडी. बघू शकता तुम्ही. बघा आता लगेच नॉर्मली सगळे फेट डाग वगैरे निघतात. हे थोडंसं खराब आहे, मी एकदा पाण्याने ह्याला चांगलं क्लीन करून घेतो फाडकीला, नाही तर ह्याचाच डाग त्याला लागेल परत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण निरम्याने जे पण आपलं लिक्विड आहे त्याने क्लीन करून घेऊ गाडी. ते लावून घेतो सगळीकडे मी, मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मस्तपैकी आपण आता लिक्विड लावून सगळं धुवून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही सगळीकडे आपण शॅम्पू वगैरे लावला आहे, जसं बघू शकता. आता आपण करू निरमा वगैरे राहिला आहे, निरमा वगैरे क्लीन झाला की आता नॉर्मल पाण्याने वॉश करून घेऊ. वॉश करून घेतलं की तुम्हाला दाखवतो रिझल्ट्स कशी झाली आपली गाडी. एवढं पाणी उरलं आहे ह्याच्यामध्ये आपण सगळी गाडी वॉश करून घेऊ. ठीक आहे मित्रांनो, करतो आता वॉश. तर बघू शकता आता तुम्ही वॉश घेतले पाणी मारून मी, बघा सगळी क्लीन झालेली आहे. तर आता फक्त आलं का आपलं जे फडकं आहे ते मस्तपैकी वाळून घ्यायचं. तर पाणी सगळं काढा आणि फक्त आता सुक्या फडक्याने पुसून घ्यायची, झाली आपली गाडी वॉश. बघू शकता जे आपण आधी ते मेजर्ड आहे जे हे होते मार्क्स वगैरे होते सगळे गेलेले आहे. बघू शकता तुम्ही, झाली आपली क्लीन गाडी. आता फक्त सुक्या फडक्याने पुसून घ्या, झाली एका बादलीमध्ये पूर्ण गाडी वॉश. हीच स्टेपमध्ये घेऊ आता पुसून गाडी पुसून झाले वारशाचं बघू आपण. आणि आता मेजर आपलं जे डॅमेज होतं ते कुठं कुठं राहिले ते पण घेऊ बघून. तर आता पुसून घेतो गाडी मी तुम्हाला दाखवतो. मी ते बकेट धुतली नाही आहे, तिला त्यातलं सामान काढून मग त्याला फक्त एकदम वल्ल्या फडकीने एकदा पुसून घेतो. ठीक आहे मित्रांनो, तर घेतो आता पुसून गाडी. आता मित्रांनो पुसून घेता म्हणलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जे आपण लास्ट टाईम ही जी ह्या स्टेपला आपण जी गाडी पुसून घेतो ना, त्या टायमिंगला जे पण तुमचं फडकं आहे ना ते एकदम क्लीन ठेवा. कारण की ते लास्ट स्टेप असते त्याच्यावर जर काय खराब असेल ना मग ते असे मार्क्स येतात व्हाईट. तर मग तेवढंच फक्त सांगायचं होतं की लास्टच्या टायमिंगची गाडी पुसून घेत आहे त्याचं फक्त काय करा, फडकं एकदम क्लीन ठेवा. मी हे यूज करतो फडकं, मायक्रो फायबर आहे कुठलं तरी काहीतरी म्हणतं त्याला, एकदम मायक्रो फायबर टाईप आहे. बघितलं का, गाडीला पुसायला मायक्रो फायबर आणि स्वतःला पुसायला कपडं तो 50 रुपयाचा टावेल वापरतो आपण. कसं आहे भाऊ, गाडीची काळजी घ्यावं लागते भाऊ. घेऊ पुसून आता. बघू शकता मस्तपैकी घेतली एकदम चकाट करून गाडी. गाडीची साईड राहिली पण घेऊ पुसून एकदम क्लीन. असं आहे भाई. हे लास्टला इथलं पाणी काढून टाकतो, रिम वगैरे घेतो पुसून, तुम्हाला दाखवतो मग लास्टची प्रोसिजर. स्वतःला वापरायला 50चं टावेल आणि गाडीला पुसायला 75-100 रुपयाचं कपडं. दॅट्स द एन्थुजियास्टिक. आपल्या गाडी लवर, बाईक लवर असतात ते असेच असतात. घाम बघा मला किती आलाय. घेऊ आता क्लीन करून. तर भावांनो बघू शकता तुम्ही आता फायनल कंडिशन. गाडी आपली प्रॉपर वॉश झालेली आहे. बघू शकता जे पण इथं सोल मार्क्स वगैरे आले होते सगळे गेले. एकदम गाडी क्लीन झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं तशा वेळेमध्ये जर आपण क्लिनिंग केली तर असा रिझल्ट येतो. आणि आता आपण बघू गाडीला कुठं कुठं लागलं होतं. तर ते बघू शकता इथं जे मेजर डॅमेज होतं ते पण आता कमी दिसते. तर ठीक आहे, तेवढं तर चालतं. आणि बाकी जे खाली होतं ते सगळं गेलं आहे. तिथे एक लाईन आहे फक्त, आणि इकडं पण नॉर्मली आहे एकदम, ते त्याच्यासाठीचं लागण्यासाठी. बाकी पुढं काय नाही आहे, मेजर डॅमेज तेवढंच आहे, म्हणजे गाडीला काही जास्त लागलेलं नाही आहे. आणि इथं थोडा गॅप दिसतो, त्याला थोडं टाईट पण करतो मी. आणि
बाकी ओके कंडिशन, गाडीला आरशे नाही. तर मी आता एखाद्या ह्याच्याकडे जातो सर्व्हिस सेंटरमध्ये आणि आरशे लावून येतो गाडीला. आरशे विदाऊट आरशे गाडी बघायला एवढी काही चांगली नाही वाटत आहे. आरशेत बघायची सवय, तर विदाऊट आरशे काही एवढी भारी नाही वाटत आहे. तर बघू शकता कंडिशन एकदम, डिस्क ब्रेक वगैरे एकदम प्रॉपर क्लीन झाला आहे. सगळं एकदम प्रॉपर क्लीन झालं आहे. फक्त आरशे लावले का गाडी ओके. कशी वाटते मित्रांनो गाडी कमेंटमध्ये सांगा. केली आता क्लीन. तर बघू आता लाव थोडीशी पॉलिश वगैरे करतो मी. आणि इथं थोडंसं ढिल्लं झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर खाली लाईन दिसते, हे बघतो ना. माझ्याकडे डिक्कीमध्ये आहे स्क्रूड्रायव्हर, तर हे थोडं टाईट करतो ते. आणि बाकी आरशे पण घेतो लावून. आरशे लावलं एकदम फायनल कंडिशन दाखवतो. मला खूप दिवस झालं धुतली नव्हती गाडी, खूप मळली होती. खालचं पण बघा तुम्ही, हे इथं पण बघू शकता. प्रॉपर क्लीन झाली आहे. कमी पाण्यामध्ये एकदम प्रॉपर क्लीन करतो आपण. तुम्हाला सांगितलं तसं स्टेप फॉलो केला ना, मस्त गाडी क्लीन होती. काही करायची गरज नाही जास्त. आणि वाळती पण लगेच तुम्ही गाडी घेऊन जाऊ पण शकता. वॉशिंग सेंटरमध्ये कसं होतं, आपण गाडी क्लीन वगैरे करतो पण लई वेळ लावतात ते वाळायला वगैरे, आपल्याला लवकर जाता नाहीत कुठं. तर मग असे वेमध्ये गेलं का आपण एकदम ओके. हे तुम्हाला कपडा पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता, मायक्रो फायबर म्हणून गाडीसाठी बेस्ट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता थोडीशी पॉलिश करतो गाडीला आणि मग ते थोडं टाईट करतो. आता झाली आता मित्रांनो गाडीला पॉलिश वगैरे मारून बघू शकता तुम्ही. एकदम फ्लॅश लावू का मी, बघू शकता तुम्ही गाडी एकदम आता चमकत आहे. पॉलिश वगैरे मारून झालं. आता जाऊ एखाद्या गॅरेजवरती आणि लावू त्याला आरशे. आपल्या इथं डिक्कीत आरशे आहेत, आरशे लावून टाकू दोन त्याचे. आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो. मी पण जातो घरी, गाडी लावून टाकू परत पार्किंगला लावून टाकू. आणि मग पार्किंगला लावून टाकून मग आता जाऊ आता घरी जेवायला. खूप भूक लागली तर. कशी वाटते गाडी आपली, इथं फायनल लुक बघून घ्या. जाऊ आता गॅरेजवर, लावू आरशे वगैरे आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो. आरशेशिवाय एवढी भारी गाडी वाटत नाही. व्यासपाला आरशे सूट करतात. आरशे लाव जाऊ, मग तुम्हाला दाखवतो गाडी. मग मला जरा काय ते बनवतो रेसिपी खायला, जेवण वगैरे करू. मग जाऊ नंतर कामाला. तर जाऊ आता मग गॅरेजमध्ये आरशे लावायला. आता जरा वेळ लागला, मला बाहेर गेलो होतो मित्रांनो. तर आलो आत्ता घरी. तर बघू शकता तुम्ही आता गाडीची कंडिशन मस्तपैकी चमकती, असं वाटतं एकदम नवीन झाली आहे. आत्ताच काहीतरी सर्व्हिसिंगवर आणली आहे. आरशे बघू शकता, आरशे वगैरे लावले तर एकदम कडक लावलं आहे. आता जातो घरी, जातो जेवतो वगैरे आणि मग बघू जातो जिमला. तर कशी वाटते गाडी आता एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आरशे कसे वाटतं शॉप आहेत आता गाडीला, आरशे वगैरे शॉप आहेत. मग असं काहीतरी वाटत होते. चालतंय मग मित्रांनो, जातो वर आणि बनवतो काहीतरी. आता खूप भूक लागली आहे, जेवतो वगैरे आता. ठीक आहे. हा तर मित्रांनो आलो आत्ता वर, घरात आलो मी, फ्रेश वगैरे झालो आणि आता भूक लागली खूप. तर बनवतो काहीतरी. बघू शकता मी थोडंसं सामान आणलं आहे. हे याच्यावरून तुम्ही सांगा बरं मी काय बनवत असेल खाण्यासाठी. जर नसेल ओळखलं तरी सांगतो, दही तडका बनवतो आहे मी. आणि जर कोणाला माझ्या स्पेशल दही तडक्याची रेसिपीची व्हिडिओ पाहिजे असेल तर ती माझी आधीची व्हिडिओ बघू शकता. मी माझ्या चॅनलवर टाकलेली दही तडक्याची व्हिडिओ एकदम बेस्ट आणि फेवरेट रेसिपी ती माझी. आता बनवतो मी, खातो. कसा वाटला ब्लॉग हा छोटासा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटू अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय.